कोतवाल साहेब, तुम्ही खरं तर महाविकास आघाडीचे हो आहे, सत्ताधारी पक्षाचे कृषी मंत्री आहे आणि तुम्ही स्वतः त्यांचं स्वागत करायला आलेत. काय तुमची भावना आहे, का स्वागत करावं असं वाटलं? हो, ही वस्तुस्थिती आहे. सत्ता विरोधी पक्ष ही राज्याच्या राजकारणातली किंवा देशाच्या राजकारणातली प्रमुख समीकरणं असतात. आणि राज्याचं ज्यावेळेला विधिमंडळाचं अधिवेशन आटोपलं त्यावेळेला कोकाटे साहेब काहीतरी मोबाईल खेळताना किंवा मोबाईलमध्ये काहीतरी पाहताना दिसले आणि राज्यभर एकच धुमाकूळ उडाली की कोकाटे रमी खेळत होते. परंतु कोकाटे जरी आता कुठल्याही पक्षात असले आणि मी जरी कुठल्याही पक्षात असलो तर आम्ही गेल्या 40 वर्षापासूनचे मित्र आहोत. आणि मी जबाबदारीने सांगतो की कोकाटेंना रम्मीच खेळता येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर जर कोणी आरोप करत असेल तर ते चुकीचं आहे. मी पक्ष आपले त्यांचा मित्र म्हणून कबूल करतो. आणि काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आमची भूमिका अशी आहे, जी चूक असेल ती आम्ही दाखवत होतो. आता ते चूक का बरोबर हे सरकारने शोधायचं. आणि आज ज्यावेळेला समजलं, कोकाटे साहेबांचा मला फोन आला की आम्ही धुळ्याला चाललो आहोत, कोतवाल मला तुम्हाला भेटायचं होतं पण भारतात फार माझ्या पाठीमागे लागले, तर मी काय करू, मला तुम्हाला वाढदिवस शुभेच्छा द्यायच्या आहे. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर शाल टाकलेली आहे. मित्रत्वाचं नातं हे तर असतंच की नाही. आणि त्या मित्रत्वाच्या नात्यानं आम्ही त्यांना भेटलो. परंतु कोकाटे साहेबांनी ज्या 2-3 घटनांवर त्यांचा जो राज्यामध्ये उद्रेक झाला त्यात सगळ्यात महत्त्वाची घटना अशी होती की मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी ज्यावेळेला अवकाळी पाऊस झाला त्यावेळेला याचे पंचनामे होणार का, तर कोकाटे त्यावेळेला बोलताना असं मला जाणवलं की हो, जी पिकं शेतामध्ये आहेत उभी त्यांचे पंचनामे होतील, जे पिकं काढून निवारण लिहिलं त्यांचे पंचनामे होणार नाही. आणि ढेकळ्यांचे काही पंचनामे करत असतात का? आता आपणच त्या सगळ्या शब्दाची कशी गोल गोल फिरवले हे एकदा आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यांच्यावर दोष देण्यापेक्षा माझी खऱ्या अर्थ नाशिक जिल्ह्यातील सगळ्या बांधवांना आपण विनंती केली पाहिजे की या निमित्तानं कोकाटेंसारखा कृषी मंत्री या राज्याला या जिल्ह्याला आपल्याला मिळाला, त्यांच्या माध्यमातून आपण त्याचा फायदा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी करून घेतला पाहिजे, एवढी माझी माफक अपेक्षा आहे. कोतवाल साहेब, तुम्ही ज्या पक्षाचे आहात त्याच पक्षातले अनेक नेते त्यांच्यावरच टीका करणार ना. मला एक तुम्ही सांगा, विरोधी पक्ष म्हणून आम्हाला ते कोलीत सापडलं, ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असताना मग त्यांच्यावर तर टीका करायची नाही का? मग मी मगाच तुम्हाला सांगितलं ते खरं आहे का खोटं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे. पण त्याच्यामध्ये आमची चूक आहे. असं आहे की त्यांनी त्यावेळेला सांगितलं की ढेकळांचे पंचनामे करतात का, ते बोली भाषेत बोलले, त्याचा विपर्यास करून विरोधकांनी मात्र टीका केली. आता मला सांगा, विपर्यास करतो कोण, त्याला करायला लावतो कोण? आपला हा जो काय असं माईक समोर जातो आणि तुम्हीच मला आता मला देखील उचकावतात की बाबा तुम्ही काँग्रेस शासनाच्याकडे आले कसे काय. म्हणून मी आधी खुलासा केला, मी काँग्रेसचा आहे, मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आहे, महाविकास आघाडीचा आहे. परंतु त्या व्यतिरिक्त देखील प्रत्येकाचे संबंध असतात. माझे कोकाटे साहेबांचे संबंध आहे. व्यक्ती म्हणून कोकाटे साहेब अत्यंत साफ आहे हे मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो. कोकाटे साहेब, मित्र म्हणताय साफ आहे, काँग्रेस पक्षाचे लोक तुमचं स्वागत करायला लागलेत. सर्व पक्षाचे लोक माझं स्वागत करतील. मी सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन बरोबर चालतो. सर्व पक्षाच्या शेतकऱ्याला जात नसते, शेतकऱ्याला धर्म नसतो, शेतकरी हा शेतकरीच असतो. त्यामुळे सर्व पक्षाच्या सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन राज्याचा विकास करतो. त्यामुळे सर्वच माझ्या बरोबर येतील याची मला खात्री आहे. धुळे जिल्ह्याच्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.